नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांचं मुंबई येथील आंदोलन यशस्वी झालं आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचा, मराठा समाजाचा मनोज जरांगे पाटील यांच्यावरती विश्वास वाढला. म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात कुठेही सभा घेण्याचं जरी सांगितलं तरी त्यांच्या एका आदेशावरती लाखो हजारो मराठा बांधव हे जमा होतात. म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी घोषणा द्यायची आणि समाजाने ती घोषणा सुद्धा लगेच ऐकायची, असं आता झालेलं आहे. मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांनी अंतर्वेली सराटीमध्ये फक्त बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीला मात्र एका सभेचं रूप तयार झालं. म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने समाज त्यांना ऐकण्यासाठी उपस्थित आला होता. मित्रांनो, हे फक्त महाराष्ट्रात नाहीत तर राज्यांमध्ये सुद्धा, म्हणजे बाकीच्या राज्यांमध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील यांना आता लोक ओळखायला लागलेत. त्यानंतर संसदेमध्ये सुद्धा, म्हणजे दिल्ली वगैरे इथे सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचा विषय हा होत असतो. म्हणजे पाटलांनी फक्त घोषणा द्यायची आणि ती घोषणा ही आमच्यासाठी फक्त आदेश, असंच आता म्हणावं लागेल. तर मित्रांनो, आता मनोज जरांगे पाटील यांनी एक महत्वाची आणि दुसरी घोषणा केली आहे आणि ती घोषणा म्हणजे दसरा मेळावा 2025. हा मित्रांनो, मागच्या वर्षी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा नारायणगडावरती खूप मोठ्या उत्साहाने पार पडला होता. या वर्षी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळावा घेण्याचे ठरविले आहेत. नारायणगडावर मनोज जरांगे पाटील हे आता जाऊन आले आणि जाऊन आल्यानंतर ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की यंदा आमचा दसरा मेळावा 100% होणार म्हणजे होणार. आमच्याकडे मागच्या वर्षी वेळ जास्त होता, तयारी करता आली. ठीक आहे, या वर्षी वेळ कमी आहे, तयारी करता येणार नाही, पण मेळावा होणार, हा सुद्धा शब्द त्यांनी माध्यमांशी दिला. ते नारायणगडावर गेल्यानंतर त्यांचा गुलाल उधळून त्यांच्यावरती त्यांचं स्वागत करण्यात आले. मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं आणि माध्यमांशी ते बोलताना म्हणाले की या वर्षी सुद्धा जय्यत तयारणीशी बांधवांनो, मराठा समाजाने उपस्थित राहावे. लाखोंच्या संख्येने लोकांनी यावे दसरा मेळाव्यासाठी, कारण आपला दसरा मेळावा आता दरवर्षी असाच भव्य राहणार आहे. तर पाटलाची ही घोषणा झाली आणि आता तयारी सुरू झाली नारायणगडावरती दसरा मेळाव्याची. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका, सोबत सबस्क्राईब सुद्धा करा.